कोण आपण? मी भेंडे गुरुजी. ते गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करायची आहे, त्यासाठीच आलोय. भेंडे गुरुजी? पण आम्ही तर कुलकर्णी गुरुजींना बोलवलं होतं. हो हो, त्यांनीच पाठवलं मला. खरं तर कुलकर्णी गुरुजींना पुण्याला एक काम आलं, त्यामुळे ते तिकडे गेलेत अचानक, त्यामुळे मी आलोय. बरं या ना तुम्ही आत या. थांबा. क्या गुरुजी आते? हो येतो मी, पण हा काय प्रकार सगळा? म्हणजे तुम्ही मला गंध लावलात, पण पूजा अजून सुरू झाली नाही. अच्छा अच्छा, असं. मग आता येऊ शकतो आतमध्ये? हो म्हणजे काय, या या नंद्या, त्यांना बसायला पार्टी गुरुजी. हा नाही नाही, हे सगळं थांबलं पाहिजे, सगळं थांबलं पाहिजे. भद्रा मॅम, काय कुठे चाललाय? अगं मला ना एक वस्तू आणायची आहे, ती मी विसरले, मला आता आठवलं, मी ती घेऊन येते पटकन. अहो पण पूजा सुरू होईल आता, तुम्ही. अगं पूजेसाठीच आणायची होती, म्हणजे पूजा सुरू होण्याच्या आत मला खरं ते आणायची आहे. मी ती पटकन घेऊन येते, मी पटकन येईन. मी आलीच आलीच आलीच. अरे आलीच आलीच, पटकन आले. गुरुजी काय अशा काय? हो, पूजेचं साहित्य द्यायला. काय काय नंद्या बघ, काय काय साहित्य आहे ना? काय पुढले दीप वगैरे आहे? हो बरोबर. नंद्या तिकडेच बघ. वगैरे. शंभू महादेवा, आज आम्ही सगळे बंगल्यावर असो. माफ कर, आज तुझ्यासाठी वेगळा नैवेद्य बनवता आला नाही. तवा ह्यो गुळ खोबऱ्याचा नैवेद्य मान्य करून घे. शंभो महादेवा, लय उशीर झालाय. तिकडं बंगल्यावर गणपती बसून पूजा बी झाली असेल. ह्यो सदाशिव कुठं राहिलाय, त्याच्यामुळे उशीर व्हायला नग. शिवा लय वरडल मला, सांभाळून घे. नाना, अरे सदाशिव, अरे कुठं होतास? गवाधारनं तुझी वाट बघतोय, किती उशीर झाला. अरे ते माझी बस थोडी लेट झाली. असू दे, मी तुझ्यासाठी पाणी आणतो. हा शंभू महादेवा, माझ्या शिवाची काळजी घे रे बाबा. हा सदाशिव, घे पाणी. अरे सदाशिव, लय टेन्शन मध्ये दिसतोय, काय झालं? नाना,
अरे तू लाख प्रयत्न करशील मला आणि शिवाला एकत्र आणण्याचे, पण मी शिवापासून जेवढा लांब राहीन ना तेवढंच ते त्याच्यासाठी चांगलं आहे. तेच आपल्या सगळ्यांच्या भल्याचं आहे. अरे तू का टास्क करतोयस मला आणि शिवाला एकमेकांच्या समोर आणण्याचा? अरे सदाशिव, ज्याचं धन असतं ना हे त्याच्या पाशीच असावं. हे बघ, काय बी झालं ना तरी शिवा तुझ्या पोटचा गोळा आहे. अरे त्याच्या अंगात तुझं रक्त वाहतंय र. अरे त्या रक्ताला श्वास तू दिलायस. हे बघ, ते काय बी असू दे. अरे तुला तुझ्या लेकापासून एवढं लांब राहतं तरी कसं? मला तर असं वाटतंय ना तुम्हा दोघांची ना आजच भेट व्हावं आणि त्याला कळलं पाहिजे की तूच त्याचा जन्मदाता बाप आहे. नाही नाना, अजिबात नाही. हे बघ, जन्मदाता बाप मी असलो ना तरी जीवनदाता बाप तू आहेस त्याचा. अरे एक बाप म्हणून जी जबाबदारी मी पार पाडणं अपेक्षित होतं ती जबाबदारी तू किती सुंदर पद्धतीनं पार पाडलीस. पोटच्या गोळ्याकडे मी पाठ फिरवली, पण तू मात्र त्याच्यासाठी हिमालयाची सावली झालास. आणि आता कुठल्या तोंडाने मी त्याला सांगू नये की मी त्याचा बाप आहे म्हणून? शिवाना तुझ्यासारखा नाना नाही. हे बघ, जे जसं चालू आहे ते तसंच चालू राहू दे. यातच सगळ्यांचं भलं आहे. माझ्या शिवाला आनंदी आयुष्य लाभू दे. त्याला आयुष्यभर आनंदी राहू दे. त्याच्या आनंदी भविष्यात माझ्या अभद्र भूतकाळाची सावली सुद्धा पडायला नको आहे मला. सदाशिवा, शिवा तुझ्यासारखाच हट्टी आहे बघ. त्याच्या पुढं माझं काय बी चालत नाही. आता तुला मी काय बोलणार, पण शंभू महादेवाच्या मनात जर तुम्हा दोघांची भेट घडवणं असेल, एकमेकांची ओळख होणं असेल, तर त्याला कोण काय करू शकत? आलं देवाजीच्या मनात तिथं कोणाचं चालना. अरे नियतीच्या पुढं कोणाचं काय चालतंय होय? काय गंध लावतास त्या मायावी बाबाची राग झाली? हो. मग तू काय करत होतीस? त्या शिवाला आळवलं का नाहीस? काय करायचं तुम्ही? हा, काय काय होते? मी जर काय करायला गेले असते तर त्या सगळ्यांना माझ्या संशय नसता आला. जरा डोकं वापरायचं ना मूर्ख बाई. एक मिनिट. खर तर ना हे सगळं जे काय झाले ना ते तुझ्यामुळे झाले. तुझ्यामुळे. तू जबाबदार आहेस या सगळ्या गोष्टींना. तूच त्या बुवावर काय त्या व्यवस्थित विधी केल्या नाहीस आणि म्हणून त्या बुवाची तेरा होता राग झाली आणि मला बोलतोयस. आणि या सगळ्या गोष्टीचा खापर तू माझ्यावर पडतोयस. तपास, तू माती खाल्लीस, आता माझ्यावर टाकू नकोस. हे बघ, परिस्थिती अशी होती की मला काही करता आलं नाही. मी आधी सांगते तुला. मीच काय, माझ्या जागी जर तू जरी असतास ना तर तुला सुद्धा काही करायला जमलं नसतं. त्या गणपतीच्या पुढे त्या माये बाबाचं नाही चाललं, माझं काय चालणार होतं? तुम्ही दोघे नवरा बायको ना बिनकामाचे धोंड्यात धोंडे. बिचकली आहात तुम्ही, काही करू शकत नाही. प्रत्येक वेळेस मी तुम्हाला मदत करतो पण काही उपयोग नसतो त्याचा. शेवटी त्यांनी शिव पार्वतीच्या मुलाची गणेशाची स्थापना केलीच त्या घरात. मी तुला माझ्या मायावी शक्ती दिले, त्याचा काही उपयोग करत नाहीस तू. आणि माझ्या अर्ध्या शक्ती हव्यात तुला, ज्या आहेत त्याच काढून घेतो आता. हे चिटकुबा, असं नको बोलूस. माझ्या मायावी शक्ती काढून नको घेऊस. माझ्या मायावी शक्ती माझ्याकडे नसतील तर मी शून्य आहे. माझं आयुष्य काय नाही, माझं अस्तित्व संपून जाईल. मायावी शक्ती नसतील तर तू असं नको करू. मी काहीतरी उपाय सुचवते. मला काहीतरी मी काहीतरी शक्कल आणते, काही करतो. परिस्थिती हाताबाहेर गेली आता.
काही करू शकणार नाही, मी काय करू शकणार नाही आता. तू काही नाही करू शकणार. तू असं बोललास तर कसं होईल मग. आज त्या घरात देवाची पूजा होते, दैवी मंत्र पठण होईल, तिथे मंत्र उच्चार करतील आणि त्या गोष्टीचा मला त्रास झाला. माझ्या काळ्या शक्तींचा पडदा फास्ट झाला तर शिवाणी शक्तीच्या समोर गडबड होईल खूप. माझं पितळ उघडा पडेल, तुझं पितळ उघडं पडेल, माझ्या बरोबर तुझी वाट लागेल, तुझा पण पितळ उघडं पडेल. मग काही नाही करू शकणार आपण. मी आधी सांगते तुला. हे बघ, माझ्या वाचा राग थोडासा बाजूला ठेव आणि मला काय तो उपाय तू सुचव. तुला उपाय सुचवायला लागेल मला, नाहीतर माझ्या करतो काहीतरी. हे काय होतं. इथून घरी गेलीस, आपल्या कुठल्याही दैवी विधीत सहभागी व्हायचं नाही, कशाचा सहकार्य करायचं नाही, कुठल्याही दैवी विधीच्या साहित्याला हात लावायचा नाही, नाहीतर तुझी तीच गत होईल जी त्या मायावी बाबाची झाली होती. राख होईल तुझी, राख कायमची संपून जाशील, लक्षात ठेव. हा उपाय की शिक्षा आहे मला. तुला जिवंत राहायचं असेल तर हा उपाय आहे, नाहीतर शिक्षा समज. निघता इथून. येस, तुम्ही आचमन करा. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. एक वेळेस हातावरनं खाली सोडून द्यायचं. ओम गोविंदाय नमः. ह्या वेड्यावरती तुम्ही हळद कुंकू व्हायचंय. हे भद्रा कुठे गेली आहे, अजून आली कशी नाही. नक्कीच चेटकोबाकडे गेली असणार. चेटकोबाने तिला काही केलं तर नसेल ना. जाऊन बघायला हवं होतं, पण इथून गेलो तर या लोकांना संशय येईल. पण भद्रा वेळेत नाही आली तर हे लोक 1000 प्रश्न विचारतील. काय करू, काय करू. कुठे गेली होतीस? चेटकोबाकडे. वाटलंच मला. काय बोलला तो? बोलला नाही, डाफरला माझ्यावर. म्हणजे प्रेस. त्याने मला सांगितलं, पूजेला बसू नकोस. पूजेला बसू नको काय, पूजा विधीच्या कुठल्याही साहित्याला जर तू हात लावलास ना तर तुझी त्या मायावी बुवासारखी राख रांगोळी होईल, कायमची संपेल मी. मग तू इथे काय करतेस? जा ना तुझ्या रूम मध्ये जा.
जात होते चुपचाप, तुम्हीच इथे बोलवलात मला. तर मला जातो जाऊ. भद्रा मॅम, हो तुम्ही किती उशीर केला, शेवटी आम्हीच बसलो पूजेला. अगं नाही, मी म्हणाले ना ते मी सामान आणायला गेले होते, पण तिकडे गेल्यानंतर तो म्हणाला की मी घरी पोहोचवतो, तुम्ही काय काळजी करू नका, म्हणून मग मी आले परत. पण ठीक आहे ना, तुम्ही दोघं बसलात ना पूजेला, काहीच हरकत नाही, चांगली गोष्ट आहे उलट. तीर्थ कुठे आहे? तीर्थ, हा ते तिकडे. भद्रा मॅम, ऐका ना, ती तीर्थाची वाटी देता का प्लीज? मी हो, ती ती तिथे ठेवली आहे. देताय ना? हो हो, आणि ते हा, आणि ते इथून घरी गेलीस, तिथल्या कुठल्याही दैवी विधीत सहभागी व्हायचं नाही, कशाचं सहकार्य करायचं नाही, कुठल्याही दैवी विधीच्या साहित्याला हात लावायचा नाही, नाहीतर तुझी तीच गत होईल जी त्या मायावी बाबाची झाली होती. राख होईल तुझी, राख. बापरे, आता काय करू मी? इथल्या कुठल्याही वस्तूला हात लावला तर माझी राख रांगोळी होईल. नाही नाही, पण मला संपायचं नाहीये, काय करू मी? भद्रा मॅम, भद्रा, भद्रा, ए भद्रा, भद्रा, ए भद्रा, भद्रा, काय झालंय? बस अभिनंदन. भद्रा, भद्रा, भद्रा मॅम ठीक आहे ना तुम्ही? काय जरा डोळे उघडा. अगं भद्रा मॅम, दब काय अशक्तपणा, दुसरं काही नाही. काय खाल्लं नाहीये त्याने, तिला त्रास होतोय. गणपतीचा उपवास मी तुम्हाला सांगितलं होतं ना, म्हणून तिला त्रास होतोय. हो. अशी कशी काय अचानक चक्कर आली? मगचपर्यंत तर ठीक होत्या. अरे चक्कर अशी अचानकच येते ना, सांगून येत नाही ना. कसं आहे, मी 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 तुला तेच सांगतो, तुम्ही तुमचं सुरू ठेवा, तुम्ही थांबू नका. मी तिला काहीतरी खायला घालतो, तिला बरं वाटेल, आराम करेल. तुम्ही चालू ठेवा. उठ बरं, चल रूम मध्ये. हो हो. आपण पूजा सुरू ठेवूयात. कसे पूजेमध्ये खंड पडायला नको. हो बरोबर आहे. शक्ती, तू बस पूजेला, बस तू, मी बघतो. बस आराम करते. चला 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 चल तू सावकाश. चल चल. अरे वाचले. चक्राचं नाटक केलं ना, म्हणून वाचले मी. नाही तर काय खरं नव्हतं. तुम्ही कळत नाहीये, हा चेटकोबा सगळं आपल्यावरच का सोडून देतो नेहमी? आणि त्याला काय बोलायला गेले ना की माझ्यावरच दाखवतो नेहमी. आता तर त्याने मला सांगितले की कुठल्याच पूजेच्या विधीमध्ये सामील होऊ नकोस, लांब राहा. पूजा विधीमध्ये सामील काय? पूजेच्या कुठल्याही साहित्याला जर तू हात लावलास ना, तर त्या मायावी बुवासारखी रक्षा रांगोळी होईल तुझी, राख रांगोळी होईल. बापरे, एका बाजूने त्याने मला वाचवलं सुद्धा आणि दुसऱ्या बाजूने शिक्षा सुद्धा दिली. दुसरं येतं काय त्याला? 1000 वेळा तोंडावर पडलाय तरी जेव्हा शिक्षा द्यायची वेळ येते ना, तेव्हा आपल्यालाच समोर करतो. भद्रा, मग तुला सांगू का, एक चेटकोबा हल्ली तुझ्यासोबत खूप विचित्र वागतोय. त्याला तुझ्याबद्दल आता काही वाटत नाहीये. हो ऐक, तू मेलीस काय, जगलीस काय, त्याला अजिबात काही वाटत नाही. समजतंय का तुला? नको बसा, असं अजिबात काय नाही.
ही जी तू पट्टी बांधली आहे ना, तुझ्या डोळ्यांना पट्टी बांधली आहे ना चेटकोबाच्या नावाने, ती काढ. शुद्धीत ये जरा. अगं तुला कळतंय का, त्याला जर तुझ्याबद्दल काही वाटत असतं तर यातून कसं बाहेर पडायचं याचा उपाय दिला असता, मार्ग शोधला असता. काही काही केलं त्यांनी असं? मी तुला खरंच सांगतोय, त्याला तुझ्याबद्दल काही वाटत नाही. बाहेर ये याच्यातून. समजतंय का तुला मी काय म्हणतोय? त्या शक्तीचं, त्या शिवाचं, सगळ्यांचं वाटतं झालं. वैताग काढले मला. त्रास होतोय मला खूप. शांत हो, तुझा आवाज जातोय बाय. जाऊ दे, शांत हो. जाऊ दे. काय करतील? पता मारतील ना मला. मारू दे. बस ते बस ते बस. शांत हो. बघ काही आपण प्लीज शांत डोक्याने विचार करूया प्लीज. हा शांत. हे बघा, मला ना त्या गणपतीच्या पूजेच्या विधीला वगैरे जायचं नाहीये. मला खूप त्रास होतोय, मी तुम्हाला आधीच सांगते. बोल ना तू. शांत. माझ्या सध्या डोक्यात एवढंच आहे की मला या रूमच्या बाहेर जायचं नाहीये. नको जाऊ. नाही जायचंय मला इथेच थांबायचंय. शांत हो. शांत. देवाला हळद कुंकू वा, थोड्या अक्षदा वा, 3 वेळेस व्हायच्या. देवाला हात जोडून नमस्कार करायचा. गणपती बाप्पा अशा तऱ्हेने आपली बाप्पाची प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाली आहे. चला आता आरतीला सुरुवात करून घेऊया. शिवा, आपण थोड्या वेळ थांबूयात का? अम्मा आणि अप्पा इथंच असतील. अरे हो. गुरुजी, थोड्या वेळ थांबूयात ना? बघू शकतो, पण फक्त 5च मिनिटं, कारण मला पुढे अजून एका ठिकाणी पूजा सांगायला जायचंय. आपण 5च मिनिटं थांबूयात. मी लगेच त्यांना कॉल करून विचारते कुठे आहेत ते. हो, पण 5च मिनिटं. हो, फोन दे नका. हे घे, आलेच. काय ग अम्मा, किती उशीर केलास? अयो, ते मोदक करायला वेळ लागला बघ. आम्हाला खूप उशीर झालाय का? नाही अम्मा, आत्ताची पूजा झाली, आरती बाकी आहे. वेळेवर आला तुम्ही. या या या. त्या मोदक आले वाटतं. या या या. शक्ती बेटा, छान दिसतेस. थँक्यू नाना. सदाशिव काका,